एक फैशन होगा, अभी एक फैशन होगा आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता था। अच्छी बात। या ठिकाणी देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केलं आहे। ते वक्तव्य म्हणजे आंबेडकर नाव घेणं हे एक पॅशन झालेले आहे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे। आणि त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन असं वक्तव्य केलं की तुम्ही एवढंच जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला 7 जन्म स्वर्ग भेटेल। त्याचाच निषेध म्हणून आम्ही माननीय देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांना रेडा हे प्रतिकात्मक रेडा त्यांना आम्ही भेट स्वरूपामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने पाठवत आहोत। आणि त्याच्यावरती आम्ही स्वर्गयात्रा असे सिम्बॉल आणि त्यांचा फोटो लावलेला आहे, कारण त्यांना स्वर्ग आणि नर्क हे चांगल्या प्रमाणामध्ये कळतं असं त्यांच्या वक्तव्यावरून आम्हाला जाणवलं। त्याचमुळे त्यांना स्वर्गाची यात्रा करण्याकरिता आम्ही हा प्रतिकात्मक रेडा त्यांना पाठवत आहोत। आणि त्यांनी यात्रा करून आल्यानंतर आम्हाला सर्व देशवासियांना सांगावं की ते स्वर्गात गेले होते, त्यांचा अनुभव कसा होता, त्यांना त्या ठिकाणी काही अडचणी आल्या किंवा नाही आल्या, त्यांनी हे सर्व देशाला सांगावं। आणि त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं, आंबेडकर करणं हे एक फॅशन झालेली, त्यांना आम्ही सांगू इच्छितो आंबेडकरी समाजाच्या वतीने आणि पूर्ण देशवासियांच्या वतीने की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या बहुजनांचा श्वास आहेत आणि या देशाचं संविधान त्यांनी लिहिलेलं आहे। आणि या देशाच्या संविधानानुसारच हा भारत पूर्णपणे त्या देशाच्या संविधानावर चालतो। आणि वक्तव्य करत असताना अमित शहांना स्वर्गाची वारी करून आल्यानंतर त्यांना तेवढी समज येऊ हीच त्यांना आम्ही एक त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। मी मनीष नवडे RPS सचिन खरात जिल्हा। असा प्रश्न होता की BJP तर्फे आम्हाला नेहमी हे दिसायला मिळतात की संविधानाला आपण असा करायचा, बदलून करायचा, आणि ते म्हणजे जे आंबेडकर साहेबांनी जे केलेलं आहे त्याच्यावर त्यांचा जास्त रागीत असतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासूनच RSS आणि संघाने बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केलेला आहे आणि तो वर्षानुवर्ष त्यांचा विरोध आजपर्यंत सुरूच आहे। त्यांनी आत्ता मागेच एक घटना घडली, जंतर मंतरवरती संविधान जाळण्याची घटना घडली। त्यांचा खासदार संविधान बदलण्याची भाषा करतो, एकीकडे जागर यात्रा काढण्याचं फक्त ढोंग करायचं आणि दुसरीकडे संविधानाला विरोध करायचा। ही RSS आणि भाजपची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे। त्याच्यापासून या देशाला नुकसानच झालेलं आहे आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम RSS आणि भाजपच्या माध्यमातून सध्या देशामध्ये सुरू आहे। हे वक्तव्य तुमची भावनाला ठेच पोहोचवणार आहे। त्यांनी जे वक्तव्य केलं, संविधान मानणारे बाबासाहेबांना मारणार वर्ग जो पण जेवढा आहे हे भारत देशवासियांच्या ही हृदयाला ही ठेचच पोचलेली आहे, कारण बाबासाहेबांच्या राज्यघटनेनुसारच हा भारत देश चालतो। त्यामुळे अमित शहांनी जे वक्तव्य केलं हे जाणून बुजून केलेलं असं आम्हाला वाटतं, कारण ते उच्चस्थ पदावर बसले देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी हे वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांच्या इस्तिफाची मागणी करणार आहे। मी स्वतः माननीय पंतप्रधान या देशाचे नरेंद्र मोदीजी यांना कालच ईमेलद्वारे मागणी केलेली की त्यांचं जे गृहमंत्रीपद आहे ते त्यांनी तात्काळ काढून त्यांच्यावर योग्य ते पूर्ण सांगा। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरातगडचा छत्रपती संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। माझ्यासोबत शहराध्यक्ष आदित्य वावळ आहेत आणि जिल्हा उपाध्यक्ष योगेश उबाळेजी आहेत। याच्यामध्ये आंदोलनाचा तर अजून आमची काही पूर्वतयारी नाही किंवा आंदोलनाचा इशाराही दिलेला नाही। आमचं वक्तव्य एवढंच आहे की अमित शहांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे
द्वेषाच्या भावनेतनं केलेलं आहे असं स्पष्ट असं ठाम मत आहे आमचं. याच्यामध्ये त्यांनी कुठल्या मानसिकतेतून हे केलेलं आहे काय याचा अजून आम्हाला साक्षात्कार झाला नाही की याच्यात आम्हाला निष्पन्न होत नाही की त्यांचा हेतू काय होता हे वक्तव्य करण्याच्या पाठीमागे. आता हे तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये आलेलं आहे, काय कोरिअर करणार तुम्ही, काय याच्यामध्ये आम्ही रेडा ही जी आहे हे एक वाहन म्हटलं जातं स्वर्गामध्ये जाण्याचं किंवा नरकामध्ये जाण्याचं. अमित शहांनी जे वक्तव्य केलं की तुम्ही आंबेडकर 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 हे जे फॅशन म्हणून नाव घेताय, एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर आपण आपल्याला 7 जन्म स्वर्गयात्रा स्वर्ग लाभला असता असं त्यांचं वक्तव्य होतं. तर आम्ही त्यांना रेड्याची प्रतिकृती उपलब्ध म्हणजे पाठवत आहोत. तिथून आमच्या वतीने आम्ही त्यांना हे करून देत आहोत. ते भरपूर देवदेव करतात, त्यांना भरपूर अनुभव आहे. आता त्यांनी या रेड्यावरती बसावं आणि स्वर्गाची त्यांनी वारी करून यावी. आपलं पूर्ण नाव आणि पोस्ट सांगा. माझं नाव आदित्य बिपिन वाहुळ, मी शहर अध्यक्ष आहे छत्रपती संभाजीनगर.